रोप चिमुकले वृक्ष तयाचा गगनावेरी गेला. रोप चिमुकले वृक्ष तयाचा गगनावेरी गेला. जीवन लढा तयाचा कणखर कोहिनूर की ठरला. रोप चिमुकले वृक्ष तयाचा गगनावेरी गेला. जीवन लढा तयाचा कणखर कोहिनूर की ठरला. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातलं माणगाव तालुक्यामधलं छोटंसं गाव असलेली मी नांदवी. इथेच 2 डिसेंबर 1937ला गजाननराव आणि सरस्वतीबाई जोशी यांच्या पोटी मनोहर जोशींचा जन्म झाला. गजाननराव जोशी माझ्या परिसरातल्या 82 गावांमध्ये भिक्षुकी करायचे. सहाव्या वर्षी मनोहरचं नाव नांदवीच्या शाळेत घातलं. त्याचं शिक्षण सुरू झालं. दुसरीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि वडिलांच्या भिक्षुकीचा काही भार मनोहरच्या पदरी आला. एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला भिक्षुकीची कामं. वयाच्या 8व्या वर्षीच अर्निंग अँड लर्निंग सुरू झालं. भिक्षुकीसाठी गावोगाव पायपीट करत करत मनोहरचं 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. पुढच्या शिक्षणासाठी तो कुठे कुठे गेला, कधी इथे तर कधी तिथे. ज्ञानासाठी वणवण केली जाऊन गावा गावाला. नांदवीहुनी महाडला अन पनवेलहुनी मुंबईला. बाळपणीचा काळ सुखाचा नवता मुळे वाट्याला. बाल्यकाळ तो खडतर सारा. 5 दिला होता पुजला. झंझावाती परिजितीचा दीप कधी ना विझला. जीवन लढा तयाचा कणखर कोहिनूर की ठरला. पनवेलला नाना मामांकडे मनोहर 7वी पासून शिकायला गेला. त्यांचीही परिस्थिती बेताचीच होती, पण तरीही मनोहरला त्यांनी सामावून घेतलं. विठोबा खंडाप्पा हायस्कूल ही मनोहरची पनवेलमधली शाळा. तिथून 7वी पास होताच त्याच्या महत्वाकांक्षेला आणखी पंख फुटले. मॅट्रिक पूर्ण करायचं असा त्याने निर्धार केला. निर्धार तर झाला, पण नियतीचं काय? ती थोडीच त्याच्या निर्धारानुसार वागणार होती. 8वी आणि 9वी नीट पार पडते न पडते तोच नाना मामांची पनवेलहून बदली झाली. आता आली का पंचायत? पण नाना मामांचे बंधू गोविंदराव मनोहरला आपल्या घरी घेऊन आले. मनोहर थोडा कुठे सुटकेचा श्वास टाकतोय न टाकतोय तोच गोविंदरावांचीही पनवेलहून बदली झाली. आता मात्र मनोहर निराश झाला. शिक्षण सोडून नांदवीला परतायचं असं त्याने ठरवलं. मामांच्या घराच्या बाजूला महाजन नावाच्या बाई राहत होत्या. त्यांची मनोहरवर खूप माया होती. नांदवीला परतण्यापूर्वी त्यांचा निरोप घ्यायला मनोहर त्यांच्याकडे गेला. ह्या प्रसंगाची आठवण महाजनबाईंच्या मनात आजही कोरलेली आहे. त्याला असं सांगितलं, शिक्षण सोडू नको. शिक्षण ही संबंध आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आणि मुख्य म्हणजे त्याला जेव्हा खायला जेव्हा वेळ अडचण आली तेव्हा आम्ही 7 शिक्षकांनी त्याचे वार लावून घेतले. वारावर जेवून मनोहरचं शिक्षण पुढे सुरू झालं. मित्राच्या खोलीवर तो राहत होता. त्याचं भाडं भरण्यासाठी त्यानं टेनिस कोर्टावर लाईन बॉयचं काम धरलं. महिना 5-7 रुपये मिळायचे. पुन्हा अर्निंग अँड लर्निंग.
10वी पूर्ण होऊन 11वीचं वर्ष सुरू झालं. मॅट्रिक होण्यासाठी मनोहरची खडतर वाटचाल सुरूच होती. पण बहुधा नियतीचं तेवढ्यावर समाधान नव्हतं. त्याची मॅट्रिकची पूर्व परीक्षा चालू असतानाच नियतीनं दुसरा आघात केला. त्याचे प्रिय वडील देवाघरी गेले. आईनं वास्तवाचं भान ठेवलं. पूर्व परीक्षा पूर्ण होईपर्यंत बातमी कळू दिली नाही. मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाल्यानंतर मनोहरला पुढच्या शिक्षणाचे वेध लागले. कॉलेजात जायचं तर मुंबईला जायला हवं. त्याची मोठी बहीण माई आणि मेहुणे अण्णा जोशी यांची दादरला यशवंत भोजनालय ही खाणावळ होती. मुंबईला येण्यासाठी त्यांचा आधार होताच. पण मनोहरनं ठरवलं होतं की नोकरी करून स्वतःच्या पायावर शिक्षण घ्यायचं. आणि सहस्त्रबुद्धे नावाच्या गृहस्थांच्या क्लासमध्ये त्याला नोकरी मिळाली. आयुष्यातली पहिली नोकरी, शिपायाची. पगार महिना 30 रुपये. महिन्याचे 20 रुपये भरून एक वेळचं जेवण घ्यायची तर सोय झाली. कीर्ती कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झालं आणि 6 महिन्यातच मुंबई महानगरपालिकेत ॲक्टिंग असिस्टंट टेम्पररी क्लार्कची नोकरी मिळाली. पगार महिना 105 रुपये. दुसऱ्या वर्षी कॉलेज बदललं. कीर्तीहून सिद्धार्थला. महापालिकेत जायला तिथून जवळ पडायचं. BA ची 2 वर्ष त्यानं रुईया कॉलेजमधून केली आणि 1959 मध्ये ऑनर्ससह पदवीधर झाला. आता त्याचं ध्येय आणखीनच विस्तारलं. कॉलेजचा प्राध्यापक व्हायचं त्यानं ठरवलं. MA च्या टर्म्स भरल्या आणि 2 वर्षात दुसऱ्या श्रेणीत MA देखील पूर्ण केलं. नवीन गुणवत्तेबरोबर नवीन महत्वाकांक्षाही त्याच्या मनात सळसळू लागली. तुटपुंज्या पगाराच्या नोकरीपेक्षा एखादा व्यवसाय का करू नये? व्यवसाय करावा, भरपूर पैसा कमवावा, गडगंज श्रीमंत व्हावं आणि दारिद्र्य कायमचं गाडून टाकावं, असा विचार त्याच्या मनात घुंगावू लागला. आणि 7 डिसेंबर 1961 त्याचा कोचिंग क्लास सुरू झाला. नाव कोहिनूर कोचिंग क्लासेस. आपली प्रत्येक गोष्ट उत्कृष्टच असली पाहिजे हे मनोहरचं सततचं वेड, म्हणून कोहिनूर. त्यावेळी मनोहर 24 वर्षांचा होता. अहमद सेलर चाळीच्या 2 छोट्या खोल्यात राहूनही 25व्या वर्षी तो स्वतःच्या गाडीचं स्वप्न पाहत होता. आणि जिद्द अशी की स्वप्न साकार झालं. दारात सेकंड हँड हिलमन उभी राहिली. आता त्याच्या आईला त्याच्या लग्नाचे वेध लागले, कारण आयुष्य बऱ्यापैकी लाईनीला लागलं होतं. पुण्याच्या हिंगवे कुटुंबातली मंगल जणू मनोहरसाठीच जन्माला आली होती. योग जुळला आणि 14 मे 1964च्या मंगल मुहूर्तावर मनोहर आणि मंगलचं शुभमंगल झालं आणि मंगल हिंगवेची सौ अनघा जोशी झाली. LLBचा अभ्यास आणि नव्या नवेलीचा संसार या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू होत्या. आणि 1965 मध्ये त्यांना एकदम 2 भेटी मिळाल्या. LLB परीक्षेत यश आणि पुत्र उन्मेषचा जन्म. 1967 साली अस्मिता तर 71ला नम्रता अशी एकूण 3 फुलं संसार वेलीवर फुलून आली. 1967 हे वर्ष मनोहर जोशींच्या आयुष्यातलं टर्निंग पॉइंट ठरलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची भेट झाली. अगदी योगायोगानं. बाळासाहेबांचं भाषण होतं पुण्याला आणि ते त्यांची गाडी घेऊन पुण्याला गेले. बंधू श्रीकांत ठाकरे यांनाही जायचं होतं. मनोहर जोशी तयार झाले आपल्या गाडीनं श्रीकांतजींना पुण्याला घेऊन जायला. बाळासाहेबांचं भाषण त्यांनी मनपूर्वक ऐकलं आणि ते प्रभावित झाले. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि वर्षभरातच
बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांची गाठ पडली. शिवसेनेचा लढा हा जातीय किंवा प्रांतीय नाही, तो रोजीरोटीचा, स्वाभिमानाचा लढा आहे, असं बाळासाहेब बोलले. बाळासाहेब आणि शिवसेनेचं आकर्षण मनोहर जोशींना तेव्हापासूनच वाटायला लागलं होतं. पुण्याहून परत आल्यावर बाळासाहेबांचा कोकण दौरा होता. या दौऱ्यात बाळासाहेबांनी मनोहर जोशींना आपल्या सोबत नेलं. पोयनाड गावातल्या सभेत त्यांना व्यासपीठावर बसवलं आणि भाषणही करायला सांगितलं. शिवसेनेच्या व्यासपीठावरून केलेलं मनोहर जोशींचं ते पहिलं भाषण. या भाषणानं त्यांना जे शिवसेनेचं व्यासपीठ मिळालं ते कायमचं. त्या दिवशी त्यांचा शिवसेनेत जो प्रवेश झाला तो शिवसेना नेता म्हणूनच. आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं आणि विश्वासानं त्यांचं शिवसेनेतलं हे पदार्पण त्यांना महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या राजकीय जीवनाच्या महाद्वाराकडे घेऊन जाणारं ठरलं. 1967 मध्ये ठाणे नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने लढवली. प्रचार मोहिमेची जबाबदारी बाळासाहेबांनी मनोहर जोशींवर सोपवली आणि निवडणुकीत 40 जागांपैकी 17 जागा शिवसेनेला मिळाल्या आणि शिवसेना हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. ठाण्याच्या यशात मनोहर जोशींचा सिंहाचा वाटा आहे, या शब्दात बाळासाहेबांनी त्यांचं जाहीर कौतुक केलं. आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरायचं सेनेने ठरवलं. 1968 साल शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षानं निवडणूक एकत्र लढवली. सर्वात जास्त म्हणजे 65 जागा काँग्रेसनं जिंकल्या हे खरं, पण शिवसेनेनं 42 आणि पीएसपीनं 11 जागा जिंकून मोठं आव्हानही निर्माण केलं. या विजयात मनोहर जोशींचा मोलाचा वाटा होता. ते स्वतः तर नगरसेवक म्हणून निवडून आलेच, पण एकूण प्रचार मोहीमही त्यांनी समर्थपणे राबवली. त्यामुळे शिवसेना प्रमुखांनी त्यांची महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. पालिकेच्या प्रत्येक सभेला जाण्यापूर्वी तिची कार्यक्रम पत्रिका ते लक्षपूर्वक वाचत, आवश्यक त्या विषयावर तज्ज्ञांचा विचार घेत, अभ्यास करत आणि मगच सभागृहात अधिकारवाणीनं प्रभावीपणे विचार मांडत. नगरसेवक पदाच्या पदार्पण वर्षातच त्यांनी आपल्या संसदपटुत्वाची चुणूक दाखवली. 1968च्या उत्तरार्धात शिवसेना प्रमुखांनी बेळगाव, कारवार महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली. आंदोलन प्रखर होत चालल्याचं पाहून सरकारनं ठरवलं की नेतृत्व करणाऱ्या त्रिमूर्तीलाच अटक करायचं. बाळासाहेब ठाकरेंसह जोशी आणि साळवी. 9 फेब्रुवारी 1969 पहाटे 4 वाजता बाळासाहेबांना आणि त्यांच्यासह मनोहर जोशींना घरीच अटक करण्यात आली आणि पाठोपाठ दत्ताजी साळवींनाही. अटकेची बातमी आली आणि मुंबईभर दंगल उसळली. 65 लोकांचा बळी गेला. कोट्यवधींचं नुकसान झालं. 17 एप्रिल 1969 तिघांचीही सुटका झाली. येरवड्याच्या कारागृहातला 77 दिवसांचा बंदिवास म्हणजे आशा, निराशा, हर्ष, खेद, चिंता, व्याकुळता या साऱ्यांचं अजब रसायनच होतं. या काळानं मनोहर जोशींच्या अनुभव विश्वाचा एक कोपरा कायमचा भारून टाकला. पण बाळासाहेबांचा इतका प्रदीर्घ आणि निकटचा सहवास हा तर या बंदिवासानं मनोहर जोशींना दिलेला जणू बोनसच ठरला. तुरुंगवासाच्या अग्निपरीक्षेतून झळाळून बाहेर पडलेल्या मनोहर जोशींना मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद प्राप्त झालं. एक अत्यंत महत्वाचं पद. 1971 साल उजाडलं आणि शिवसेना प्रमुखांनी एक नवं राजकीय आव्हान त्यांच्या पुढे ठेवलं. ते म्हणजे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढण्याचं. R.D. भंडारेंच्या विरोधात. एक नगरसेवक पदाची निवडणूक सोडली तर निवडणूक लढण्याचा काहीही अनुभव गाठीशी नसताना मनोहर जोशी तयार झाले. केवळ शिवसेना प्रमुखांचा आदेश पाळायचा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ते निराश झाले, पण हताश मात्र झाले नाही. याच वेळी त्यांच्या कोहिनूर कोचिंग क्लासमध्ये SSC परीक्षेच्या फॉर्म्सचा काही घोटाळा झाला.
खटला भरला गेला. 2-3 वर्ष खटला चालत राहिला. मात्र त्यामुळे 1973 साली मुंबई महापालिकेचा महापौर होण्याची त्यांची संधी मात्र हुकली. चढ उतार हा जणू मनोहर जोशींच्या जीवनाचा स्थायी भावच, आणि तेही या चढउतारांना जत्रेतल्या जायंट व्हील प्रमाणे सहजतेनं आणि आनंदानं आत्मसात करणारे. आणि 1973 साली हुकलेलं महापौरपद 1976 साली आपोआप त्यांच्याकडे चालत आलं. मुंबई नगरी कंठमणी जणू अवघ्या हिंदुस्थानाचा, त्या नगरीचा प्रथम नागरिक किताब लाभे मानाचा. पुण्या पुऱ्या वर्षाचा अवधी क्षण क्षण लावियला कामी, स्वच्छ मुंबई हरित मुंबई दिली घोषणा ही नामी. महानगरीच्या प्रगतीसाठी तनामनाने झिजला, जीवन लढा याचा कणखर कोहिनूर की ठरला. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं त्यांनी वर्षभरातच उत्तम कामाचा आदर्श निर्माण केला. बाहेर राजकीय जीवनातला एवढा गदारोळ चालू असतानाही त्यांचा कुटुंबवत्सलपणा चैत्र पालवीसारखा कायम कोवळा राहिला. मुलांच्या हौशी मौजी, खेळणं बागडणं, शिक्षण या साऱ्यांची त्यांनी सतत काळजी घेतली. दरवर्षी गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी हे सारे सण आवर्जून साजरे होत राहिले. राजकारणाच्या धुमश्चक्रीत घराचं घर पण कधी विस्कटलं नाही. अर्थात त्यामध्ये गृहस्वामिनीचा म्हणजे अनघा वहिनींचा सिंहाचा नव्हे सिंहिणीचा वाटा आहे. ठाकरे कुटुंबाशी असलेल्या नात्यातही असाच घरगुतीपणा मनोहर जोशींनी जपला आहे. उन्मेषची मुंज हा त्याच्या बालपणातला एक अविस्मरणीय सोहळा. बटू उन्मेषची ही काही गोंडस रूप. तिन्ही मुलांची शिक्षणं यथावकाश आणि यथोचित पार पडली. उन्मेष आता हळूहळू बाबांच्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ लागला. विवाह म्हणजे माणसाच्या आयुष्यातलं एक सोनेरी वळण. तिन्ही मुलांच्या आयुष्यात हे वळण योग्य वेळी आणि झळाळून आलं. 1989 साली अस्मिता गिरीश व्यास बरोबर विवाहबद्ध झाली. यानंतर 2 वर्षातच उन्मेषचे 2चे 4 झाले. माधवी सप्तपदी करत उन्मेषच्या जीवनात आली. जोशांच्या घरात आनंदाचं आणखी एक नवं कारंज थुई थुई उसळू लागलं. आता यानंतर नंबर होता जोशांच्या शेंडेफळाचा, नम्रताचा. 1993 मध्ये नम्रता शैलेश वाघ याची जीवनसहचारिणी झाली. विवाह सोहळा म्हणजे अत्यंत आनंदाचा सोहळा हे खरंच. पण नियतीनं मात्र मनोहर जोशींची कठोर परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं जणू. प्रचाराच्या भाषणातल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर खटला चालू होता. त्याचा निकाल नम्रताच्या लग्नाच्या दिवशीच जाहीर होणार होता. मनोहर जोशींनी निकाल 1 दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली. न्यायालयानं ती मान्यही केली. पण निकालाचं टेन्शन बाजूला ठेवून मनोहर जोशींनी अवघा विवाह सोहळा हसतमुखानं कसा पार पाडला असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. गृहस्थ धर्माच्या बरोबरीनंच कधीकधी त्याच्यावरही मात करत राजकीय जीवन चाललं होतं. शिवसेना हा जणू दुसरा श्वास बनला होता. सभा, भाषणं, मोर्चे, आंदोलनं हे सर्व अखंड चालू होतं. बाळासाहेबांबरोबर ते सतत सावलीसारखे वावरत होते. तहान, भूक, विश्रांती हे तर विसरावं लागत होतंच, पण कधी कधी जीवावरही बेतत होतं.
त्यांच्या जीवावर बेतलेला पहिला प्रसंग 7 फेब्रुवारी 1969चा सीमा लढ्याच्या आंदोलनाचा सुरुवातीचा काळ. 7 फेब्रुवारीला उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची मुंबई भेट होती. त्यांना मनोहर जोशींच्या हस्ते निवेदन द्यायचं ठरलं होतं. संध्याकाळी 8 वाजल्यापासून मनोहर जोशी माहीम बस डेपोजवळ उभे राहिले. मोरारजींची गाडी तिथं क्षणभर थांबेल आणि त्यावेळी मनोहर जोशींनी त्यांना निवेदन द्यायचं असं ठरलं होतं. 9:30 वाजता गाड्या आल्या, पण मोरारजींची गाडी न थांबता पुढे निघून गेली. एका शिवसैनिकानं गाडीसमोर उडी मारली. तो जखमी झाला. जमाव खवळला. प्रचंड दगडफेक सुरू झाली. एखादा दगड जरी वर्मी लागला असता तर काही खरं नव्हतं. पण सुदैवानं तसं काही घडलं नाही. घरी यायला रात्रीचे 2 वाजले आणि जरा कुठं अंग टेकतात तोच पोलीस घरी आले आणि मनोहर जोशींना अटक करून घेऊन गेले येरवडा तुरुंगात रवानगी करण्यासाठी. त्यांच्या जीवावर बेतलेला दुसरा प्रसंग म्हणजे विक्रोळीची दंगल. गोदरेज कंपनीत दत्ता सामंतांची युनियन होती. याच वेळी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेनं त्यांना आव्हान द्यायला सुरुवात केली. तेव्हा कामगार सेनेच्या घाडीगावकर नावाच्या कार्यकर्त्याला सामंतांच्या युनियननं जबर मारहाण केली. या सगळ्याची चौकशी करण्यासाठी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विक्रोळीला जायला सांगितलं. ड्रायव्हर मारुती आणि सहकारी माधव कोकणे त्यांच्याबरोबर होते. इन्स्पेक्टर चांदगुडे आणि 6 पोलीस सोबत बंदोबस्तासाठी होते. मनोहर जोशी घाडीगावकरांच्या घरी विचारपूस करून बाहेर पडले. तोच आजूबाजूच्या इमारतींवरून दगडफेकीला सुरुवात झाली. सळ्या, हॉकीस्टिक घेतलेली टोळकी, तलवारी घेतलेले गुंड सरांच्या दिशेने धावत आले. जमावानं तिघांनाही घेरलं. क्षणभर साक्षात मृत्यूच सरांना दर्शन देऊन गेला. इतक्यात इन्स्पेक्टर चांदगुडेंनी जमावाला शांत राहायचं आवाहन केलं, पण जमाव आवरेना. मग इन्स्पेक्टर सरांना म्हणाले की मी हवेत गोळीबार करून जमाव पांगवतो, तुम्ही पटकन समोरच्या व्हॅनमध्ये जाऊन बसा आणि पोलीस ठाण्यात जा. हवेत गोळ्या झाडताच जमाव थोडासा थबकला. त्याचा फायदा घेऊन सर कसेबसे पोलीस व्हॅन पर्यंत पोहोचले. सर बसताच ड्रायव्हरनं व्हॅन सुरू केली. सरांची कशीबशी सुटका झाली, पण त्यांना वाचवणाऱ्या इन्स्पेक्टर चांदगुडे यांना मात्र संतप्त जमावानं ठेचून ठार मारलं. 1990ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेना भाजपा युतीने झुंजारपणे लढवली. शिवसेनेच्या 52 आणि भाजपच्या 42 अशा एकूण 94 जागा युतीनं जिंकल्या. युतीच्या जागांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे विरोधी पक्षनेता युतीचाच असणार होता आणि बाळासाहेबांनी अर्थातच मनोहर जोशींची निवड केली. विधायक व्यक्तिमत्वाचा विरोधी पक्षनेता म्हणून आपला ठसा उमटवायचा असं ठरवून मनोहर जोशींनी कामाला सुरुवात केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जेमतेम 2 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर शिवसेनेच्या छगन भुजबळांनी 17 आमदारांसह शिवसेना सोडण्याची घोषणा केली. या फुटीमुळे शिवसेनेच्या एकूण 52 आमदारांची संख्या 34 झाली. भाजपचे 42 आमदार होते. भाजप आमदारांची संख्या आता शिवसेनेपेक्षा जास्त झाली. त्यामुळे त्यांनी घाईघाईनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. मनोहर जोशींचं विरोधी पक्षनेतेपद गेलं आणि मुंडे त्या जागी बसले. 1993 मध्ये नम्रताच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लागलेला हायकोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेला. सुप्रीम कोर्टात अपील करायची परवानगी होती, पण सभागृहात भाषण करायला मज्जाव होता. लोकभावनांचा आवाज उठवणाऱ्या सभागृहात मौनी आमदार म्हणून बसण्यापेक्षा त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत राजीनामा देणारे ते एकमेव आमदार ठरले. मग आपला हा मोकळा वेळ सरांनी महाराष्ट्रभर दौरे करून
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कारणी लावला. आणि मग आल्या 1995च्या विधानसभा निवडणुका. सर्वोच्च न्यायालयात सरांचं अपील दाखल होतं. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना तिकीट द्यावं की नाही असा प्रश्न शिवसेना प्रमुखांपुढे होता. पण सरांचं नशीब बलवत्तर. बाळासाहेबांनी त्यांना अनुकूल कौल देऊन विधानसभेसाठी उभं केलं. निवडणुकीत युतीचं पारडं जड झालं. शिवसेनेचे 73 आणि भाजपचे 65 असे एकूण 138 आमदार निवडून आले. ही संख्या सर्वाधिक असल्यानं युतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित होतं आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असणार हेही निश्चित होतं. पण बाळासाहेब मुख्यमंत्री म्हणून कुणाला निवडणार ही उत्सुकता साऱ्यांनाच होती. मनोहर जोशी निर्विवादपणे त्या पदासाठी पात्र असले तरी खटल्याच्या निकालाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर होती. या आणीबाणीच्या क्षणी सरांना पुन्हा एकदा नशिबानं साथ दिली आणि बाळासाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली. मनोहर जोशींच्या जीवनात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एका सोनेरी क्षणाची नोंद झाली. शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा झाला शिवतीर्थावर. 13 मार्च 1995. मनोहर गजानन जोशी ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. जबाबदारीचे मानाचे गेंद घेऊनी जो आला, आयुष्याचा गुलमोहर तो आता बहरून या गेला. पद हे जनकल्याणासाठी खूण गाठ ही बांधियली, गरिबांच्या आयुष्यामधली व्यथा वेदना सांधियली. बहुतांची अंतरे राखुनी तया दिलासा दिधला. जीवन लढा तयाचा कणखर कोहिनूर की ठरला. नांदवीकरांचा, माझ्या साऱ्या भूमिपुत्रांचा आनंद अवर्णनीय होता, कारण त्यांच्या गावचा मनोहर मुख्यमंत्री झाला होता. मुख्यमंत्री पद म्हणजे सतत चाकावरचं आयुष्य. कार्यक्रम, सभा, बैठका, चर्चा, भेटी, उद्घाटनं, जरा सुद्धा उसंत म्हणून नाही. या सगळ्या धबडग्यातूनही सर्वसामान्य माणसांना भेटण्यासाठी वेळोवेळी जनता दरबाराची योजना केली. गरिबांची आस्था हा सरांचा मूळ स्वभावच. त्यातूनच पुढे आली जीवनदायी योजना. गरिबांच्या आरोग्याप्रमाणेच सरांना शिक्षणाचीही कळकळ. त्यामुळे त्यांनी साक्षरतेचा वर्गच वर्षा बंगल्यावर सुरू केला. स्वतः शिकवलं. साक्षरतेचा वर्ग घेणारे ते जगातले फिडेल कॅस्ट्रो नंतरचे दुसरे उच्च पदस्थ. आता हा जो शब्द आहे पहिला, तो पहिलाच शब्द आपण घेऊया या. या म्हणजे आमंत्रण द्यायचं. आता या आहे हा कसा करायचा? या
विठोबा खंडाप्पा हायस्कूल पनवेल. आता मुख्यमंत्री म्हणून आपल्याच या शाळेत ते अमृत महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले. आपल्याच विद्यार्थ्याचा हा उत्कर्ष पाहून शाळेची वास्तू ही धन्य झाली असेल. कोणत्याही कार्याला भगवंताचा अधिष्ठान पाहिजे हा सरांचा दृढ विश्वास. मुख्यमंत्री झाल्याबरोबर महिन्याच्या आतच त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. अंबाजोगाईची योगेश्वरी ही तर त्यांची कुलदेवताच. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री या नात्यानं पंढरपूरला विठोबाची पूजा म्हणजे मणिकांचन योगच. साहसे श्रीही प्रतिवसती या वचनावर सरांची गाढ श्रद्धा. म्हणूनच गिर्यारोहक पथकाच्या ध्वजावर त्यांनी प्रेमानं स्वाक्षरी केली. डिसेंबर 1995 विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. यावेळी सर एका विचित्र तणावाखाली होते. सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्याचा निकाल लागणार होता. 11 डिसेंबरला उन्मेषचा दिल्लीहून फोन आला. बाबा, तुम्ही जिंकलात. मळक दूर झालं. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला सारून माझ्या बाजूने निर्णय दिलाय. कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करावा तेच मला कळत नाही. परंतु मी मनापासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री वर्मा, श्री सिंग आणि त्याबरोबरच त्यांचे सहकारी श्री वेंकटस्वामी यांचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. न्यायदानाची उच्च परंपरा त्यांनी कायम राखली आहे. अजूनही या देशात रामशास्त्री प्रभूणे आहेत याचा मला अभिमान वाटतो. आई भवानीनं जे यश दिलं आहे त्या यशाचा उपयोग तिच्या मनात असणाऱ्या सामान्य दलित पीडित जनतेसाठी व्हावा हीच माझ्या मनातली सदिच्छा आहे. प्रगत राज्याचा मुख्यमंत्री ही प्रतिमा सरांनी सतत जपली. बाळासाहेबांचं स्वप्न असलेल्या अनेक लोककल्याणकारी आणि अभिनव योजनांचा त्यांनी शुभारंभ केला. रस्ते, पूल यासारख्या पायाभूत सुविधा म्हणजे सरांचा खास जिव्हाळ्याचा विषय. मुंबईत 55 उड्डाण पूल आणि रस्ते रुंदीकरण, तर मुंबई पुणे हे अंतर 2 तासात पार करणारा द्रुतगती मार्ग या योजनांनी तर मुंबईचा चेहरामोहराच बदलून टाकला. आजही हे पूल आणि रस्ते युती सरकारचा स्मृतिगौरव दिमाखानं मिरवित आहेत. मनोहर जोशी हे हाडाचे उद्योजक. त्यामुळे त्यांनी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद आयोजित केली. अधिकाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणं हा परिषदेचा हेतू होता. मध्यमवर्गीय शहरी मुख्यमंत्र्यांना शेतीतलं काय कळतं या टीकेला सरांनी सडेतोड उत्तर दिलं ॲग्रो ॲडव्हान्टेज कार्यक्रमाचं आयोजन करून. महाराष्ट्रातले 7 लाख शेतकरी त्या दिवशी मुंबईत आले होते. नांदवी ते वर्षा मनोहर जोशींवरचं चरित्रात्मक पुस्तक नवशक्तीचे वृत्त संपादक नंदकुमार टेणी यांनी लिहिलेलं. त्याचं प्रकाशन झालं सरांच्या 59व्या वाढदिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते. यावेळी बाळासाहेबांनी काढलेले उद्गार हृदयंगम होते. नव्या पिढीने मनोहर जोशी नावाचा हा नकाशा हाती घेऊन आपली भावी वाटचाल यशाच्या निश्चित स्थळी पोचण्यासाठी करावी. सरांवरचं दुसरं चरित्रात्मक पुस्तक इंग्रजीतलं सर मनोहर जोशी, लेखक डॉक्टर विजय ढवळे याचं प्रकाशन झालं फेब्रुवारी 1997ला त्यावेळचे पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते. खरं तर हा सरांचा हीरक महोत्सवी
असा सोहळा आहे. तेव्हा त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यमंत्री निमंत्रक असताना नेमका कशा प्रकारचा हार सरांना घातला जाईल याबद्दल केवळ पत्रकारांनाच नव्हे तर सर्वसामान्य मंडळींनाही कुतूहल आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की कल्पक अशा सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी 60 हिऱ्यांचा अशा हाराची योजना केलेली आहे. राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या सरांच्या गुरुच्या हस्ते त्यांच्या या शिष्योत्तमाच्या गळ्यात 2 डिसेंबर 1997 सर 60 वर्षांचे झाले. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलच्या पटांगणात साजरा झालेला दिमाखदार वाढदिवस समारंभ ज्यांनी पाहिला त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. साठ वर्ष झाली, 61व्या वर्षात पदार्पण करतोय आणि हे करत असताना मनामध्ये एकच विचार बाळगू नये. आजच महाराष्ट्राला 60 कोटी योजनांची एक पुस्तिका दिली आहे, पत्रकारांना दिली. विविध योजना आहेत, राज्याच्या हिताच्या आहेत. पहिल्या दिवसापासून अतिशय गरिबीतून मी वरती आल्यामुळे विचार केला, तो खऱ्या अर्थानं गरिबाचाच विचार केला. कोणतेही काम करत असताना याच्या समाजाच्या शेवटच्या क्षणात या शेवटच्या स्तरात या माणसाला काय त्याचा फायदा होणार आहे याचा विचार केला. आणि म्हणून महाराष्ट्रातील गरीब जनता, शेतकरी जनता, आदिवासी जनता यांना आता आपलं राज्य आलं आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. याचं खऱ्या अर्थानं मला पूर्णपणे समाधान आहे. आणि मनोहर पंतांच्या बाबतीत नशीब हा एक फार विचित्र प्रकार आहे. कुठच्याही धंद्याला हात घातल्यानंतर यश नक्की काय कळतच नाही. मध्ये कोहिनूर टेक्निकलला हात घातला तरी यश, त्याची एखादी निराळी इन्स्टिट्यूट काढली तरी यश, त्यानंतर हॉटेल काढलं यश, शिवसेनेत आले यश. म्हणजे एक नशीब लागतं, पण त्याच्या मागे मेहनतही जबरदस्त असते. फक्त एक गाताचं उदाहरण देतो की आचरेकर नावाचे एक कोणीतरी गुरु आहेत, ज्यांनी तुमचा तेंडुलकर उभा केला, ज्यांनी तुमचा विनोद कांबळे उभा केला आणि मोठ्या अभिमानाने सांगत की हे 2 शिष्य माझे आहेत. ज्यावेळेला त्यांची सेंचुरी लागे, त्यांचा स्कोअर मोठा होईल, त्याला आचरेकरांना केवढं बरं वाटे की अरे हे माझी शिष्य आहेत. आज सचिनची सेंचुरी लागली, आज विनोदने सुद्धा सेंचुरी केली, हे माझे शिष्य आहेत. माझंही तसंच आहे. मी ट्रेन केलेली माणसं आहेत. हा मुख्यमंत्री मी ट्रेन केला. मुख्यमंत्री ज्याला कर्तृत्वाने रणमैदान जिंकत असतो त्याला मला अभिमान वाटतो की अरे हा माझा मुख्यमंत्री आहे, हा रणमैदान जिंकतो आहे. 30 जानेवारी 1999 एका अनपेक्षित आघाताचा धक्का सरांना बसला. शिवसेना प्रमुखांकडून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचं आदेशपत्र आलं आणि राज्यपालांकडे राजीनामा द्यावा ही प्रमुखांची आज्ञा सरांनी निष्ठावंत शिवसैनिकाच्या वृत्तीनं अंमलात आणली. त्यांनी राजीनामा दिला. रातोरात वर्षा बंगला सोडला. एक नवा आदर्श निर्माण केला. हळहळ, चीड, हुरहुर, संताप, सहानुभूती असे विविध प्रकारचे तरंग जनभावनेत उमटले. मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाले, पण त्यांची सत्वपरीक्षा अजून संपली नव्हती. 4-5 दिवसांनीच मुंबईत मराठी साहित्य संमेलन होणार होतं. सर मुख्यमंत्री असतानाच संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. मुख्यमंत्री म्हणून स्वागताध्यक्ष होण्यात दिमाग होता, पण सर मागे हटले नाहीत. 5 फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटनात स्वागताध्यक्ष म्हणून खंबीरपणे उभे राहिले. नेहमीप्रमाणे जोरदार भाषणही केलं. संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट यांच्या भाषणातून काही वादग्रस्त मुद्दे उभे राहिले आणि त्याच गदारोळात संमेलन संपलं. यानंतरचे 3 महिने फारच भयानक अवस्थेत गेले. एक जीवघेणी पोकळी. सरांच्याच भाषेत सांगायचं तर आता माझी अवस्था बहर ओसरलेल्या झाडासारखी झाली आहे. या बॅड पॅचमध्ये त्यांचा व्यवसाय हाच त्यांचा विरंगुळा ठरला, दिलासा ठरला. व्यवसाय हा माझा छंदच आहे असं मनोहर जोशी नेहमी म्हणत. व्यवसायाचे किती प्रकार आणि किती चढउतार त्यांनी अनुभवले. या कार्यक्रमाची मूळ कल्पनाच फार चांगली आहे. व्यक्तिविकास
हा या ठिकाणचा विषय आहे. आणि खरं सांगायचं तर प्रत्येकाला आपलं जीवन कसं घडत गेलं हे सांगताना नेहमीच आनंद होतो. परंतु श्री राज ठाकरे यांनी असं ठरवलं की ज्यांना ज्यांना यश मिळालं त्यांना त्यांना या व्यासपीठावर आणायचं आणि यशाचं गुपित जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. पण स्वतःच्या पायावर उभा राहिलो. तेव्हापासून आयुष्यामध्ये सातत्यानं स्वतः पैसे मिळवायचे, स्वतः खर्च करायचे ही सवय झाली, ती आजपर्यंत कायम आहे. धंदे केले, धंद्यात मार खाल्ला. मी खरं धंदा हा शब्द वापरणार नव्हतो. मी धंदा केला असं म्हटलं की लोकांचा गैरसमज होतो. व्यवसाय केले. पहिला धंदा चंदन हस्तिदंताचा केला. व्यापाऱ्यांकडनं माल विकत घ्यायचा, गावागावामध्ये जायचं, बॅगा घ्यायच्या, बॅगात माल टाकायचा आणि विकायचा. नागपूरपासून फिरायचो. रेल्वेच्या थर्ड क्लासमध्ये बसून जायचो. 2 हातात 2 बॅगा. यापैकी काही लोक आता मला भेटायला येतात मुख्यमंत्री म्हणून, आणि ते भेटल्यावर मी त्यांना आठवण जेव्हा करून देतो की तुम्हाला आठवतं का हो की एक 30-35 वर्षापूर्वी तुमच्याकडे एक तरुण मुलगा आणि त्याचा भाऊ 2 जण आले होते आणि तुम्ही त्यांच्याकडून हस्तिदंताच्या वस्तू विकत घेतल्या होत्या. ते म्हणतात हो हो आठवतंय ना, कारण त्या वस्तू खऱ्या होत्या. हस्तिदंत खरं होतं. म्हैसूरून मागवायचो, इथं विकायचो. दुधाचा धंदा मनात आला तोही केला होता. बाळासाहेबांनीच उद्घाटन केलं होतं. हिरकणी दूध केंद्र नाव होतं. मनसुधा कॉर्पोरेशन, मी आणि सुधीर भाऊ आम्ही दोघांनी धंदा केला. हे सगळे आम्ही मार खाल्लेले धंदे आहेत बरं का. असा सणसणीत मार खाल्ला सांगतो मी. प्रत्येक क्षेत्रात मार खाऊन उभा राहिलोय तुमच्या माहितीसाठी. तुमच्यासारखंच हो. धंद्यात मार खाल्ला होता. शिक्षणात एकदा नापास झालो होतो. बाहेर कोणाला सांगू नका, लोकांना खरं नाही वाटत. व्यवसायात मार खाल्ला, ते व्यवसाय सांगतोय. मोटर ट्रेनिंग स्कूल काढलं होतं. 4 गाड्या ठेवल्या होत्या, त्यातही मार खाल्ला. सगळे धंदे भागीदारीत केले होते आणि या सगळ्या धंद्यात मार खाल्ला. मार खायचा म्हणजे त्या काळामध्ये इतकी अडचण व्हायची सांगतो तुम्हाला. लोक पैसे मागायला दारात यायचे सारखे, पण त्यांनी काही घाबरायचं कारण नसतं. लोक पैसे मागतात, थोडे उशिरा दिले तरी चालतात, पण सांगितले पैसे द्यावे लागतात हे लक्षात ठेवा. आणि म्हणून धंदा उद्योग करणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थानं हिंमत लागते. आणि ती हिंमत होती म्हणूनच जेव्हा माझ्या भावाने मला सांगितलं की आता काय करायचा विचार आहे, म्हणजे क्लासेस काढायचे आहेत, पण नोकरी कशी सोडायची हा प्रश्न आहे. तो म्हणाला दे सोडून. नोकरी सोडलीच तर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्याला उद्योगधंदा करायचा त्याला सांगतो आयुष्यातल्या जीवनातली यशाची पहिली पायरी कोणती असेल तर नोकरी सोडणं ही असते. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचं जाळं त्यांनी उभ्या महाराष्ट्रात पसरवलं आणि आता उन्मेषनं ते महाराष्ट्राबाहेरही पोचवलं. हॉटेल व्यवसायातही पाऊल रोवलं. मुंबईतलं मराठी माणसाचं पहिलं 3 स्टार हॉटेल म्हणजे मनोहर जोशींचं हॉटेल एअरपोर्ट कोहिनूर. 7 डिसेंबर 1986ला बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं. बाळासाहेब म्हणाले, अन्नासाठी 10 दिशा फिरणाऱ्या मनोहर जोशींकडे आता 10 दिशातून माणसं येतील. 8-9 वर्षातच सरांनी हॉटेलचा विस्तार केला. 3 स्टारचं 4 स्टार बनलं. कोहिनूर कॉन्टिनेंटल याचंही उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं. उद्योग हा सतत वाढता असायला हवा ही आपली धारणा सरांनी उन्मेषच्या मनावरही बिंबवली. त्यानुसार उद्योगधंद्याचा बहुतेक सगळा व्याप उन्मेष गेली कितीतरी वर्ष समर्थपणे सांभाळतोय. शिवाय त्यानं आता आणखीही पुढची झेप घेतलीय. खंडाळ्याची हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट संस्था हे उन्मेषचंच कर्तृत्व आहे. एकोणीसशे 99चा मे महिना उजाडला आणि सरांच्या नशिबानं त्यांच्याकडे पाहून पुन्हा एकदा स्मितहास्य केलं. लोकसभा बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी अचानक चालून आली. पण पूर्वीप्रमाणेच खटला आड आला. उच्च न्यायालयानं गिरीश व्यास यांच्या विरोधात निकाल दिला होता. सरांच्या कार्यपद्धतीवर कोर्टाने ताशेरे मारले होते. सरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. अजूनही त्याचा निर्णय यायचा आहे.
सरांनी शिवसेना प्रमुखांना आपण खटला जिंकू असं ठामपणे सांगितलं आणि बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलं. प्रचार सभा, गाठीभेटी, दौरे हा सगळा गदारोळ पुन्हा सुरू झाला. निवडणूक झाली आणि मनोहर जोशी 2.25 लाख मताधिक्यानं निवडून आले. महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं. शिवसेना प्रमुखांच्या अनुमतीनं सर केंद्रीय मंत्री झाले. अवजड उद्योग हे खातं त्यांच्याकडे आलं. मी मनोहर गजानन जोशी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानात परत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. मारुती प्लांट 3चा उद्घाटन सोहळा. And above all, the new plant which is being inaugurated today is being inaugurated at the hands of Mr. Manohar Joshi, and therefore the success is bound to be there. Sir, and therefore, I negotiated with the workers, and let me tell you, my discussions with the workers were for more time than what I discussed with the management. If you want to know, I have got the record of the meetings of which I have taken. I discussed with the management 2 times, but I discussed with the workers' representatives 10 times. Don't give us a lecture on the public sector enterprises. Sir, I am coming to the point that such corpus, these public sector undertakings have been running into losses for a number of years, and the creation of a corpus and putting in money there is not possible for the government, only because that was not done in the past, and in the present also it is difficult. Whenever required, the government, whichever companies reconstructs, puts their own money. Therefore, the money goes to general funds, and from there, whichever companies are required to be restructured, we put the money, but a separate corpus cannot be created, and the money That's cannot all be you put say, there. that you cannot I am create giving it. the reasons and then saying it. पत्रकार परिषदेत मनोहर जोशी. But the thrust in future will be on sector. Sir, India recently lost the case to the WTO regarding the auto policy, the earlier auto policy that existed. How is the new auto policy going to ensure that it is going to be WTO compatible? Are you going to have strict import restrictions as well? How will you protect the domestic industry and at the same time संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पोटो विधेयकावर शिवसेना प्रतिनिधी म्हणून मनोहर जोशींनी मांडलेली झुंजार भूमिका. Shahi Imam has appealed for Muslims to join jihad. I think that if such appeals are made, they are most risky in the interest of unity and integrity of the country. And therefore, if action is to be taken, it should be taken against Shahi Imam, and the strict action measures should be taken against him. If he makes any propaganda in favor of jihad, the action should be taken strictly against him under POTO. दरम्यान केंद्रीय मंत्रिपदाची सूत्र हाती घेऊन 6-7 महिने होतात ना होतात तोच एक नाट्यमय पण तणावपूर्ण प्रसंग उद्भवला. 1992-93 मधल्या भाषणातल्या एका विधानासंदर्भात बाळासाहेबांना अटक करण्याचा इरादा महाराष्ट्राचे गृहमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला. सगळं वातावरण पेटून उठलं. मनोहर जोशी, सुरेश प्रभू आणि बाळासाहेब विखे पाटील या शिवसेनेच्या 3ही मंत्र्यांनी राजीनामे दिले. पंतप्रधानांनी ते नामंजूर केल्यावरही ते मागे घ्यायला त्यांनी नकार दिला. या संदर्भातला सरांचा विचार अत्यंत सुस्पष्ट होता. त्यांनी सांगितलं, केंद्रातल्या मंत्रिपदापेक्षा शिवसेना आणि शिवसेना प्रमुख
हे आम्हाला अधिक महत्वाचे आहेत. अखेर 25 जुलैला बाळासाहेबांनीच हे अटकनाट्य संपुष्टात आणलं. त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली आणि जामीनही मिळवला. खवळलेलं वातावरण शांत झालं. महाराष्ट्र कोहिनूर मनोहर जोशी या अशोक चिटणीस लिखित पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते झालं. 2002च्या एप्रिलमध्ये लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या जागी आता कोण? सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून मनोहर जोशींचीच निवड झाली. ध्यानीमनी नसताना बाळासाहेबांच्या आशीर्वादाने अगदी अनपेक्षितपणे मनोहर जोशी देशातल्या सर्वोच्च 4थ्या क्रमांकाच्या पदावर पोहोचले, लोकसभा अध्यक्ष. सरांची या संबंधातली प्रतिक्रिया मजेदार होती. ते म्हणाले, फलंदाजी करून झाली, गोलंदाजी झाली, फिल्डिंगही झाली आणि कप्तानपदही सांभाळलं आणि आता माझ्यावर अंपायरची जबाबदारी आलीय. खरं म्हणजे क्रिकेट हा तर सरांचा अत्यंत आवडता खेळ. खडतर बालपणामुळे त्यावेळी त्यांना तो खेळता आला नाही, पण क्रिकेटची ओढ कधीच कमी झाली नाही. मुंबईत कॉलेजमध्ये शिकत असताना एकही कसोटी सामना त्यांनी सोडला नाही आणि पुढे तर ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षच झाले. क्रिकेटच्या संबंधातली त्यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी हा त्यांच्या खिलाडू व्यक्तिमत्वाचा एक विलोभनीय पैलूच आहे. वानखेडे स्टेडियम उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांनी नवनियुक्त लोकसभा अध्यक्षांना आसनाकडे घेऊन जायचं ही संसदेची प्रथा. अधिवेशन काळातली अध्यक्षांची एंट्री. माननीय सभासदों, माननीय अध्यक्ष जी, देशादेशात संवाद साधणं ही अध्यक्षांची जबाबदारी असते. त्यामुळे परदेश दौरे हे एक प्रकारे त्यांचं गुडविल मिशनच असतं. परदेश पर्यटनाची ओढ त्यांना पहिल्यापासूनच आहे. त्यांचा पहिला परदेश दौरा 1971 सालचा. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर उतारा म्हणून दादा पेठेंबरोबर केलेला. 81 मध्ये सरांचा परदेश दौरा होता तो जपान, फिलिपिन्स, मनिला, सिंगापूर या देशांचा. यावेळी अनघा वहिनीही बरोबर होत्या. 84 मध्ये त्यांनी जोडप्यांचा परदेश दौरा आयोजित केला. 18 जोडपी बरोबर घेऊन गेले. 87 मध्ये अमेरिका आणि कॅनडाचा दौरा केला. न्यू जर्सीत पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या परिषदेला हजेरी लावण्यासाठी. याच दौऱ्यात जागतिक मराठी परिषदेची निर्मिती झाली आणि पाठोपाठ
जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचीही स्थापना झाली. राष्ट्रपतींबरोबर केलेला चीनचा दौरा हा त्यांचा विशेष परदेश दौरा. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष या नात्यानं मराठी माणसाला उद्योगधंद्याकडे वळवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. राजकारण असो, उद्योगधंदा असो, समाजकारण असो, क्रिकेट सारखा छंद असो किंवा परदेश दौरा असो, प्रत्येक क्षेत्रात सरांनी आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटवली आणि तीही व्यापक जनकल्याणासाठी. मुद्रा भद्राय राजते हे शिवशाहीतलं घोषवाक्य त्यांनी प्रत्यक्षात आणलं. पण यातही अभद्र शोधणारी प्रवृत्ती समोर आलीच. निमित्त होतं चतुरंग संस्थेच्या कार्यक्रमाचं. श्री पु भागवत यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार होता सरांच्या हातून. नाटककार विजय तेंडुलकरांनी महाराष्ट्र टाइम्सकडे पत्र पाठवलं. त्यामध्ये त्यांनी मनोहर जोशींच्या अभद्र हस्ते श्रीपूंनी पुरस्कार स्वीकारू नये असं आवाहन केलं होतं. सरांनी तेंडुलकरांच्या म्हणण्याला आधार काय असा सवाल केला. या वादानं बरीच खळबळ निर्माण केली. पण महत्वाचा भाग असा की 2-3 अपवाद सोडले तर साहित्यिक आणि विचारवंत सरांच्याच बाजूने उभे राहिले. माधव गडकरी यांनी तर रिकामपणचे उद्योग या शब्दातच तेंडुलकरांची संभावना केली. ठरल्याप्रमाणे 22 डिसेंबर 2002ला समारंभ झाला. सरांच्याच हस्ते श्रीपूंनी पुरस्कार घेतला. यावेळी केलेल्या भाषणात सरांनी तेंडुलकरांच्या विधानाचा आपल्या मिश्किल शैलीत फर्मास समाचार घेतला. श्रीपू आपण हळूच सांगतो की लोकसभेचे अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे असं म्हणतात. आणि जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष सत्कार करतात त्यावेळी तो या देशाच्या 110 कोटी जनतेच्या वतीनं केलेला सत्कार असतो. दिल्लीहून संसदेचं हिवाळी अधिवेशन आटपूनच सर चतुरंगच्या कार्यक्रमासाठी आले आणि आले ते एक नवा विक्रम करून. गडबड गोंधळासाठी प्रसिद्ध असलेल्या संसदेनं या अधिवेशनात जास्तीत जास्त कामकाज पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. यासाठी सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी मनोहर जोशींचं मनःपूर्वक कौतुक केलं. 2002च्या 2 डिसेंबरला सरांनी वयाची 65 वर्ष पूर्ण केली आणि 66व्या वर्षात पदार्पण केलं. माझ्या लाडक्या भूमिपुत्राचं म्हणजे मनोहर जोशी सरांचं उभं आयुष्यच तसं घटनाप्रधान, इव्हेंटफुल राहिलं आणि साऱ्या घटनांचं त्यांनी आपल्या कर्तृत्वानं सोनं केलं. ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला त्या त्या ठिकाणी चिरस्थायी योगदान केलं. आज आयुष्याच्या या टप्प्यावर सरांची मानसिकता काय आहे ते सांगतात. मी तृप्त आहे, पूर्ण तृप्त आहे. प्रयत्नास नशिबाची भक्कम मिळत राहिली साथ सदा. कमान चढती देत यशाची सरस्वती लक्ष्मी शुभदा. मान मना तब कौतुक सारे चहू बाजूनी बरसत से. घरामध्ये सुख शांती संगे आनंदाचा वास असे. आयुष्याचा पेला पुरता असे तृप्तीने भरला.